नमस्कार मॅडम. नमस्कार, आणि बोला. सर नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. नमस्कार जी, माझा बोला. प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे की रेग्युलर संबंध ठेवल्याने योनीच्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो आणि योनी ढिली होते का? त्याबद्दल मला माहिती पाहिजे होती सर. नक्कीच अस्मिता, अतिशय छान प्रश्न आहे. मला असं वाटतं की बऱ्याच जणींच्या मनात हा प्रश्न असणार आहे आणि तुमचं विशेष अभिनंदन की तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. कारण की बऱ्याच जणांना विचारायचं असतं आणि विचारता येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातनं या प्रश्नाला वाचा फोडली गेलेली आहे. सर, हां. अतिशय छान प्रश्न आहे हा. महत्त्वाची गोष्ट सांगतो, की का आणि कशामुळे माहीत नाही. जसं प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला सुंदर ठेवायचं, हो. अट्रॅक्टिव्ह ठेवायचं. मग तुम्ही सांगा, की तुमचे स्वतःचे पर्सनल पार्ट आहेत. जसं हिने विचारलं, की ॲक्टिव्हिटी रेग्युलर केल्याने त्याला काही फायदा होतो का? होतो का? किंवा दुसरा भाग त्यामध्ये काही सैलपणा येतो का? सैलपणा येतो का? सांगूया. हे बघा, निसर्गाने ॲक्टिव्हिटीज बनवताना का बनवलेली आहे? त्या ठिकाणी प्रथम भाग म्हणजे एकमेकाची एक अटॅचमेंट तयार होणं, दोघांची बॉन्डिंग तयार होऊन ते शेवटपर्यंत सोबत राहणं, त्यातनं एक नवीन जीव तयार होणं आणि ही ॲक्टिव्हिटी होताना जेव्हा रेग्युलर ॲक्ट केला जातो, संबंध केला जातो, त्यावेळेस हार्मोन्स तयार झाल्यामुळे ऑक्सिटोसिन आहेत, डोपामाइन आहेत, रिलॅक्सिंग हार्मोनमुळं त्या ठिकाणी योनीचं स्वास्थ्य वाढतं, लवचिकता वाढते, ड्रायनेस येत नाही, इचिंग होत नाही. दुसरं महत्त्वाचं, जास्त वेळेला क्रिया केल्यामुळं त्या ठिकाणी सैलपणा येतो का? अजिबात येत नाही. का? कारण त्यातल्या ट्यूबचा सैलपणा नसतो. म्हणजे पेल्विक फ्लोअरच्या ज्या मसल्स असतात, त्या जर टॉट असतील, किगल एक्सरसाइज केली, व्यायाम केला किंवा प्रोसेसिनंतर तरी देखील तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी व्यायाम केला, तर ही गोष्ट सैलपणा न येण्यासाठी किंवा टाळण्यासाठी खूप मदत करते. खूप छान प्रश्न. नक्कीच.